नमस्ते, मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. एडिटिंग चालू आहे आणि माझ्या शेजारी ना गुरु आहे, तर खेळतोय. रात्रीचे 10 वाजलेत, अगदी दिवस असल्यासारखं खेळतोय. छान वाटतंय मला पण त्याला असं बघायला. इतकं छान हसतो का, त्याचे हसणारेच माणूस फसतो, असं माझं काम झालंय आता. तर अगदी सकाळ सकाळीच मी गिरणी लावून घेतलेलं आहे. गुरु झोपलाच होता तरी पण लावले, कारण की आज कसल्याही परिस्थितीमध्ये सगळं दळून मला पूर्ण करायचं आहे. तर इथं मळ्यातली फ्रेश तांदळाची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि भरपूर तेल आणि भरपूर असं लसूण ह्याला वापरलेलं आहे. दुसरी हिरवी मिरची वगैरे काहीच वापरत नाहीत. बरेच लोक ना तांदळाच्या भाजीला हिरवी मिरची सुद्धा वापरतात, पण हिरवी मिरची न वापरता नुसतं तुम्ही तेलातून ना लसूण आणि मीठ परतून घ्या. इतकी भारी ही भाजी लागते ना, खूप छान. मला तर अगदी आवडीची ही भाजी आहे. मळ्यात जर तुम्ही ही डब्याला जर नेली ना भाजी, इतकी छान लागते ना, खूप मस्त. तर मी काय केले, गॅसवरती नुसतं ना त्याला अशी म्हणजे फोडणी देऊन तर चुलीवरती मी आणलेलं आहे. तर तुम्हाला सांगते चुलीवरचं गणित. जसं की बघा, इतकं मला वारं लागायला लागलं. आणि दुसरी गोष्ट, चूल थोडीशी पेटली होती, थोडीशी नाही. आई बोलतात की तुला काही गणित जमायचं नाही, सर माझं मी पेटवते आणि माझं मी भाजी परतते. तर सगळी फोडणी घालून मी आणत असते ना, मग आई बघतात. तर आपल्या गार्डनमध्ये ना बारीक बारीक हे बघा अशी कढीपत्त्याची रोपं, परत तांदळाची भाजीची मोडं, परत तुम्हाला सांगते राजगिरीची भाजी आणि शेवग्याचं एक रोप इतकं छान आलंय ना. म्हटलं त्याच्या आजूबाजू थोडंसं गवत काढूया, कारण की ह्या शेवग्याच्या झाडाला माझं असं म्हणणं आहे की ह्याला मोठं करू. एरवी मी कितीतर शेवग्याची रोपं उगवतात सगळं काढत असते, पण हे ठेवावं बोलते, कारण आपले 2 जे शेवग्याचे शेंगाचे झाडं आहेत ना, तर गेल्या वर्षी काय केलं, पावसाळा संपल्यानंतर मी कट केलं होतं, पण सेफ देण्यासाठी, पण अजिबात सेफ तर आलाच नाही. पण झाड पण ना म्हणजे कसं झालं, एक शिवडी म्हणजे काय सांगते, शेंगा कमी लागतात त्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं डेरेदार आलेलं नाही आहे. तरी पण 5-6 महिने आपल्या शेवग्याच्या शेंगा हालत नाहीत. आणि इतके चविष्ट आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत का, म्हणजे किती कुणाला जरी शेवग्याचे शेंग जरी नाही आवडलं तरी ती व्यक्ती खाऊ शकते. तर गार्डनमधलं जे काय मोठं मोठं गवत होतं ना, तर शेळ्यांना मी टाकलं खाण्यासाठी. मी गवत काढाले असं बघितल्यानंतर शेळ्या पण ओरडत होते. परी बोलली की आई बटाट्याची भाजी तू किती दिवस झाले बनवलीच नाही. खरं सांगू का, शाळा चालू झाल्यापासून मी आणखीन मुलींना बटाट्याची भाजी बनवलीच नव्हती. म्हटलं चला. तर जेव्हा भाताचं कुकर लावत होतं ना, त्याच वेळेस बटाटा शिजवून घेतला. तर तेल, जिरं, मोहरी, तर बागेतला ताजा कढीपत्ता आणि कांदा, टमॅटो. तर बटाट्याचे बरेच प्रकार आहेत. जसं की आता बघा, हिरवी मिरची घालून पण पिवळा बटाटा करतात. तर इथं मी ना लाल तिखट आणि आणि आपलं काळा मसाला असं दोन्ही मिक्स करून ना तिखट ह्याच्यामध्ये घालणार आहे. अशा पद्धतीचा पण बटाटा खूप छान लागतो. काही जण बटाट्यामध्ये लसूण, खोबरं, आल्याची पेस्ट टाकत नाहीत, पण मी कंपल्सरी टाकतेच. तुम्ही पण करून बघा. ह्याची चव इतकी भारी येते ना, खूप छान. तर हळद आणि दोन्ही तिखटं टाकून घेतलं आणि आणखीन एकदा छान ह्याच्यामध्ये ना मिक्स करून घेतले. का माहिती, लहान मुलांना बटाट्याची भाजी शाळेच्या डब्यामध्ये का आवडते का माहिती. तर किसून बटाटासुद्धा करता येतो. किसून बटाटासुद्धा खूप छान लागते बरं का खायला. आणि बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा. पण बटाट्याच्या काचऱ्या मला भारी वाटत नाहीत, पण परीला आवडतं. तर मला बोलते की आई ते पण एकदा कर डब्याला, कारण की का होते, एकमेकांच्या शेअर करून पोरी भाज्या खातात ना, तर त्यांना ना आवडतं भाज्या खाण्यासाठी. तर बटाटा मात्र ना गॅसवरतीच बनवून घेतलं. तर मस्त मुलींच्या डब्यापुरतंच मी बटाटा इथं फोडणीला दिलेले. आणि मी पण ना हळूहळू थोडं थोडं अगदी कमी क्वांटिटीमध्ये तर बटाटा आणि असं थोडं थोडं खायला सुरुवात केले. आणि इकडं बाहेर चुलीवरती आपलं तांदळाची भाजीसुद्धा छान वापरली होती. आणि इकडं ना ह्यांची मळ्याला जायची तयारी चालू आहे. तर बारीक बारीक पाऊस पडतोय ना, त्यामुळं गाडी आता ह्या बाजूला हे लावतात आपल्या पत्र्यामध्ये. तर गाडीना हे ना गार्डनमधून न्यावं लागत आहे. तर पिशवीमध्ये तुम्हाला बरंच साहित्य दिसत असेल. त्या पिशवीमध्ये बघा कांद्याची छोटी छोटी रोपं आणि वांग्याची, परत ह्याची आहेत काय मिरचीची. तर ते पण आज ना आपल्या मळ्यात लावून घ्यायचं होतं. तर दुपारी बघा 1 वाजले दुपारचे. तर इतकं म्हणजे म्हणजे पाऊस तर काहीच नाही, झिरमटं नका होईना गवत इतकं यायला लागले ना आहे ना. गार्डनमधलं राहू दे बोललं, पण दारापुढचं गवत व्यवस्थित दिसत नाही. एरवीचं एक ठीक होतं,
पण आता कसं आहे माहिती आहे का, लहान बाळ असलं की नाही सगळे बाहेर असून मग काय उपयोग होत नाही. तर मी बाहेर आई आहे तर म्हणून मी बाहेर काम करत बसले आणि आई मला घरात शोधत बसलेले होते की अश्विनी तू कुठे आहे. तर मी इथं कामाला लागले म्हणून आई पण माझ्या मदतीला आलेले होते. तर त्या पण काय तर काय करत होत्या. इतकं मनाला समाधान वाटत होतं. माझं गेलेलं मोगऱ्याचं झाड परत आलं, कारण की आईने ना मुळी सकट काढलं होतं. मला ना 1 वर्ष झालं अजिबात करमत नव्हतं की माझं मोगऱ्याचं झाड आता गेलं. असं विचार चालू होतं की विकत आणून लावू का फांदी लावू, काय कळत नव्हतं. पण स्वामींना काळजी की खाली चुकून एक मुळी राहिली होती. त्या मुळीपासूनच ना मोगरा छान फुटलेला आहे. आणि कितीही जरी आपण वरून पाणी ओतलं का, पावसाचं पाणी ते पावसाचंच पाणी. जसं लहान मुलांना आईचं दूध अगदी महत्त्वाचं आहे. किती जर तुम्ही गाईचं, म्हशीचं जरी दिलं, जे पोषक म्हणजे आपल्या आईच्या दुधामध्ये असतात ना, ते बाहेरच्या दुधामध्ये नसतात. तसंच झाडांचं झालेलं आहे बघा. तुम्हाला ना परी दिसत असेल इकडं तिकडं करताना. ती पण बिचारी सकाळपासून थोडी झोपून होती. मी बाहेर आहे म्हटल्यानंतर ती पण आली. मला पण थोडंसं बरं वाटलं, झोपली होती. तिला नॉर्मलचं ना बारीक ताप आलेलं आहे. तर त्यामुळे तिला मी आज शाळेला जाऊ नको बोलली. परत ती शाळेत गेल्यानंतर तिचा ताप वाढला की परत तिला आणावं जावं लागेल. त्यापेक्षा ना घरात आराम केलेलं योग्य. पण तिला ना मी बागेत जेव्हा काहीतरी करत असते ना, इतकं तिला आवडते ना, काय करू काय नाही असं होतंय. तिचं आवडते विषय जर बोललं, झाडं इतकी भारी कट करते ना परी आपली, एवढीशीच आहे. अगदी मस्त शेपमध्ये झाड कट करत असते. तर आई असं बोलत होते की आपण मोगऱ्याचं ना अजून 1-2 कांडी लावूया. तर लावूया म्हटलं. असंही ना सगळे बाहेरच आहे. तर बऱ्यापैकी ना अगदी थोड्याच जागेतलं मी गवत काढलेलं आहे. तर बरंच गवत साठलेलं होतं. हे बघा असं कांड्या आईनं आणि परीनं आपल्या मोगऱ्याच्या झाडाच्या असं काढलेलं इथं. पण अगदी नाजूक आहेत. पण नाजूक का असे ना येतील. आणि लकीचं इतकं मध्ये-मध्ये चाललं होतं ना, खूप मध्ये-मध्ये करतो. इतका माणसाळलेला ना, किती जरी त्याला ओरडलं तरी त्याला काही सुद्धा फरक पडत नाही. आज दिवस कसा गेला अजिबात कळालं नाही. बाहेर बारीक 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 पाऊस आणि थंडी इतकी होती ना, खूप थंडी आज होती. एक तरी मोठावाला पाऊस अजिबात पडेना. तर एका बाजूला मी मस्त आलं कुठून आल्याचा चहा ठेवलाय आणि सकाळी काही भरण्या मी घासले होते. जसं की बघा जिरं संपलं होतं, तर जिऱ्याची भरणी घासून तर त्यामध्ये जिरं भरून घेतलं. जसं की बघा चहापत्ती ह्यांच्याकडून जास्तीचं आणलेलं होतं, कारण की आपल्याकडं परवा दिवशी आता वारकरी येणार आहेत ना, मग ऐन वेळेस गोंधळ व्हायला नको. तर चहापत्तीचा डबा पण स्वच्छ घासून त्याच्यामध्ये ना चहापत्ती भरून घेतली आणि दररोजच्या वापरण्यासाठी पण काढून घेतली. तर निरम्याचा डबा पण घासलेला होता. तर निरमाही ओतून घेते. काय गोष्टी ना मोकळ्या वेळेत केलं की बरं पडतं. एक तर एक काम करत बसलं का मग काही होत नाही. एका बाजूला चहा आणि एका बाजूला अशा भरण्या भरणं माझं काम चालू होतं. आणि इतका भारी सुगंध येत होता ना चहाचा, खूप मस्त. गार गार हवेत गरम चहा बरं वाटतं थोडंसं. जो कंटाळा आलेला असतो ना, तो कंटाळा थोडंसं निघून जातो. एकदाचं दळण ना माझं पूर्ण दळून झालेलं होतं. म्हटलं चला जसं सगळी दळणं पूर्ण झालं असतात ना, त्यावेळेस मात्र
पूर्ण ना प्रॉपर सगळी साफसफाई असते. जसं की बघा गिरणीतली जी आपली चाळण असते ना, चाळण काढून पूर्ण डीप क्लिनिंग करत असते. काय होतं ह्याचा एक फायदा सांगते. एखाद्या वेळेस आपण काय करतो एकदम दळून ठेवतो, जसं की 8 दिवसाचं 15 दिवसाचं. त्या दरम्यान एखादी अळीजाळी किंवा नुशी कीड वगैरे होऊ नये यासाठी गिरणी स्वच्छ करावी लागते. आणि इकडं सई पण आली होती. आल्या आल्या पोरी आपला आपला डबा बॉटल काढून घेतात. आज तर परी नव्हती, सई एकटीच होती. तर असे बघा 2 गोणीभर म्हणजे छोटे छोटे टिक्के आहेत. तर असं मी दळून ठेवलेले एकूण ना 4 पायली दळून मी 2 दिवसात दळून घेतलेलं आहे. तर जिथं जिथं साईडला पीठ वगैरे उडालेलं असतं का ते सगळं काढून घ्यायचं. अजिबात ओला हात वगैरे गिरणीमध्ये घ्यायचा नाही. तर लागलंच बघा मी थोडंसं चेंज करून घेतलं. तर परीच्या पण तोंडाला काय चव येत नव्हतं. म्हटलं चला वातावरण पण चांगलं आहे तर जिरा राईसच करावं. तर ओलं वठाणं पण मला होतं ना, मग पुलाव टाईपच जिरा राईसच म्हणा की तूप भरपूर असं जिरं कढीपत्ता आणि वठाणं छान परतून घेतलेलं आहे. आणि गुरुचं इतकं कालवं आहे ना, त्याला असं वाटायला लागलंय की आई त्यालाच बोलते. तर तो माझ्याशी गप्पा मारायला लागलाय, म्हणजे माझ्याबरोबर एडिटिंगच करतोय, सगळ्या मावशांशी बोलायला लागलेला गुरु. तर इकडे तांदूळ छान परतून घेतलेला आहे. अंदाजनुसार पाणी घ्यायचं. आणि माझं एक माप आहे बघा, अजिबात तांदूळ भात चिटकत नाही कुकरला. बरोबर 5 शिट्ट्या मी काढून घेते आणि बरोबर तेवढ्या शिट्ट्यामध्ये अगदी सुटसुटीत असं ना आपला भात तयार होतोय. तर एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं. म्हटलं आज काय करावं भाजीला. म्हटलं चला परवा आणलं होतं ह्याने 2 पॉकेट, तर त्यातला 1 पॉकेट शिल्लक होता, म्हणजे पटकन बाजार आमटी करून घेतली. आणि इकडं बघा मस्त जिरा राईस. तर सईला त्यातलं वाटाणं इतका आवडतं ना, वाटाणं तिचं घेणं इकडं चालू होतं. तर एका बाजूला ना कॉफी ठेवलेली होती. तर कॉफी तर आशाताई पण आल्या होत्या आणि आम्हाला पण सगळ्यांना घ्यायची होती. म्हटलं चला आज छान कॉफी घेऊया. आणि इकडं बाजार आमटी पण आपली तयार झालेली होती. आणि एका बाजूला कणिक पण मळून घेतलेलं होतं. शक्यतो संध्याकाळी भाकरीच असतात, पण म्हटलं आज चपात्या करूया. तर बाहेरचं वातावरण जर बघितलं तर अगदी गार असं वातावरण होतं. पाऊस धड येत पण नाही आणि जात पण नाही अशा पद्धतीचं. आणि जाव असावी तर अशी. तर एका दिवसामध्ये छान असं ना मला आशाताईनं ब्लाऊज शिवून आणलेलं आहे. मस्त शिवलेत बरं का. बाईची डिझाईन वगैरे मला खूप आवडली. आता दिंडी दिवशी ना ह्या ब्लाऊजवरची मी साडी नेसणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला मी दाखवतेच तर कसं त्यांनी शिवलेलं आहे. आणि फिटिंगला इतकं मस्त हा ब्लाऊज बसलेला आहे ना, खूप छान. तर आता चला गुरुला असं वाटायला लागले की मी त्यालाच बोलायला लागले. आता मी त्याला घेते आणि इथेच ना व्हिडिओचा एंड करणार आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा रुटीन शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर इतकं मला हसायला यायला लागलंय ना, गुरु माझ्याकडंच बघतोय, त्याला ना सारखं बोलावं लागतंय ना म्हणून. चला इथंच व्हिडिओचा एंड करते. बाय.